विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर पक्षविरोधात काम केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आल्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। 5 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश घेतला जाणार आहे अशी माहिती प्रवीण देशमुख यांनी दिलेली आहे। या संदर्भात प्रवीण देशमुख यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी संवाद साधलाय, पाहूया। आता प्रवीण देशमुख आपल्यासोबत आहे। भाऊ, तुमच्यावर मोठा आरोप करण्यात आलेला आहे। आमदारही जे थेट आता विद्यमान आमदार आहे आणि माजी मंत्रीसुद्धा आहे वसंतराव पुरके यांनी सुद्धा मोठा तुमच्यावर आरोप केलेला आहे। नेमका हा आरोप काय आणि तुम्ही पक्ष सोडून का चालले आहे, काय तुमचं मत आहे? वसंतराव पुरके पडल्यापासनं त्यांना त्यांचा पराजय त्यांच्या चुकांमुळे झाला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं म्हणून त्यांनी आमच्या लेखी तक्रारी केल्या आणि त्यांनी आम्हाला पक्षातून काढलं पाहिजे, आम्ही पक्षविरोधी काम केलं अशा पद्धतीच्या तक्रारी प्रदेशाध्यक्षांकडे केल्या। हे त्यांचं अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे आज आम्हाला काँग्रेस पक्ष सोडायची पाळी येत आहे। त्याचप्रमाणे यवतमाळचे विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनीसुद्धा त्या पत्रावर सही केली आणि त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही राळेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणि यवतमाळमध्ये काम केल्यानंतरसुद्धा त्यांचा आरोप आमच्यावर आहे की आम्ही दारव्हा मतदारसंघात प्रचाराला गेलो माणिकराव ठाकरेंच्या, आम्ही तिवसा मतदारसंघात यशोमतीताईंच्या प्रचाराला गेलो, आम्ही आर्णी मतदारसंघामध्ये मोगे साहेबांच्या प्रचाराला गेलो, आम्ही यवतमाळला बाळासाहेब मांगुळकरच्या प्रचाराला आलो, अशा पद्धतीचा आरोप, चुकीचा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि आमचे सगळे गावं लीडवर आहे आणि एवढे सगळे लीडवर गावं असतानाही त्यांच्या स्वतःच्या चुकामुळे ते पडले, परंतु स्वतःचा खापर आमच्या डोक्यावर फोडून आज आम्हाला काँग्रेस पक्षामधून जाण्यासाठी जर कोणी जबाबदार असेल ते हे दोन्ही नेते आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।